नमस्कार मंडळी. तर मी रंजना स्वागत करते आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघितलं असेल की आपण या हॉटेलमध्ये जेवायला आलेलो होतो आणि माझी तब्येत थोडीशी खराब झालेली होती. तर इथे जेवायला आलेलो होतो. दुपारचे 2:30 वाजले होते. तर सगळ्यांनी जेवण वगैरे मागवलं. कशाची भाजी? मटकीची सोयाबीन सोयाबीन, पनीर मसाला पनीर मसाला, मटकी मसाला मटकी मसाला, रोटी. कसं आहे रे जेवण? छान आहे का? तू बघ खाऊन. मम्मा मटकीची भाजी खाऊन घे. चांगली दिसते. दारूला लोकांसारखं झालं ते पण असेच पितात. तर तुम्ही बघितलं इथे आमचे जेवण वगैरे झाले. मी दाल खिचडीच मागवलेली होती. आता आदूला आम्हाला असंच चोरून आम्हाला थंड वगैरे ड्रिंक प्यावं लागतं, कारण की त्याची तब्येत ना प्रवासामध्ये जास्त खराब होते. तर त्यामुळे आम्हाला असंच त्याला न सांगताच काहीतरी बहाणा करून प्यावं लागतं. आहे ना गमतीची गोष्ट. तर चला आता मोरगावला आलो आपण. इथे मोरगावच्या मयुरेश्वरला दर्शन घेतलं. त्यानंतर तिथून निघणार आहोत, आपण जेजुरीला जाणार आहोत. तर तिथून निघालो. आता आपण जेजुरीमध्ये आलो आहे. तर जेजुरीला आल्यानंतर जवळजवळ 8-8:30 वाजले होते. आणि ही भंडारा उधळायची रील ना मला खूप दिवसाची शूट करायची होती. माझी खूप इच्छा होती आणि अखेर ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि खरंच खूप छान वाटले मला. कारण की जेजुरीला यायचं जवळजवळ 12-13 वर्षांनी मी जेजुरीला आलेली आहे. कारण की काही कारणास्तव नाहीच जमले मला यायला. माझा मुलगाही खंडोबारायाच्या नवसाचा आहे, परंतु जमलेच नाही इतके दिवस. तर जवळजवळ 8:30 वाजले होते आम्हाला वरती आणि इतकी काही गर्दी नव्हती जेजुरीमध्ये. आणि एक शाळा देखील आलेली होती, शाळेची ट्रीप. तर छान असं मोकळं दर्शन झालं आमचं. त्यानंतर मग आम्ही आलो. आता आम्ही चाललो आहे पुण्याला. तर इथे एका हॉटेलमध्येच आम्ही जेवायला थांबणार होतो, कारण की आम्हाला पुण्याला जायला 1 तास लागणार होता, 1 वाजणार होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की इथेच जेवून घ्यायची रस्त्याने. आणि मग इथे एका हॉटेलमध्ये थांबलो. ठसकेबाज नाव होतं असं हॉटेलचं. आणि फार काही भूक नव्हती आम्हाला. बिना कांदे का मोबाईल मागितला. तर आम्ही इथे काही नाही, पिठलं चपाती असंच मागवलं होतं आणि भाऊला दही भात खायचा होता. तर त्याने दही भात मागवलेला होता. फार काही विशेष जेवण मागवलं नाही, कारण इतकी काही कोणाला भूक नव्हती. आम्ही आता आकाशच्या घरी जाणार होतो रात्री मुक्कामी. आमचं जेवण वगैरे झालं आणि मग इथून निघालो आम्ही. तर घरी जायला मला 1 वाजला होता आकाशच्या घरी मुक्कामी राहायला. घ्यायच्या आकाशच्या घरची चहा घ्यायचंय, चहा घ्यायचंय, चहा घेतोय. तुला घ्यायचं का? हा तुला काय खायचं? नाम 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 अच्छा है. तुम्हाला नाही घ्यायचं का चहा? तुम्ही घ्या ना. हां. तर चहा वगैरे झाला आणि आंघोळ करून आम्ही मयूच्या पीजीवरती गेलो तिला आणायला. तसेच माझा मावस भाऊ मंगेश देखील इथेच राहतो. तर तो देखील येणार होता. मग त्याची वाट बघत आम्ही इथे थांबलेलो होतो. नाही पीजी तिथलं काढायचं होता ना यार. त्यानंतर मंगेश आला. त्याला आम्ही लाडाने मंगूस म्हणतो. तो आल्याच्या नंतर मग आम्ही जेवण वगैरे केले. मग तो बोलला की ताई तुम्ही आता इथे आले तर माझ्या फ्लॅटवरती पण या. मग जाता जाता त्यालाही भेटायला गेलो त्याच्या फ्लॅटवरती, कारण की तो पण 2-3 वर्षापासून एकटाच राहतो इथे फ्लॅट घेऊन. तर मग त्याला देखील उभ्या उभ्या भेटायला गेलो, कारण की इथे आपले दुसरे कोणी नाही. माझ्या मावशीचे 2 मुलं, माझी मुलगी आणि
आमच्या सोनालीचा भाऊ असे 4-5 जणं राहतात, तर त्यांना भेटून मग आम्ही घरीच परतणार होतो. पण असं वाटलं की आलो आहे तर सर्वांना भेटून जावं. त्यालाही खूप आनंद झाला की आम्ही पहिल्यांदा त्याच्या रूमवरती गेलो. त्यानंतर तेथून निघाल्यानंतर आम्ही महागणपती रांजणगावला आलो. तर रांजणगावची कथा तर तुम्हाला माहीतच असेल, कारण की रांजणगाव हे अष्टविनायकापैकी एक गणपती मानला जातो आणि रांजणगावमध्ये हा जो गणपती आहे हा उजव्या सोंडेचा आहे व या गणपतीला कमळाचे आसन आहे. आणि इथल्या गणपतीचे असे सांगितले जाते की इथले लोक घरी गणपती बसवत नाही, तर ते इथल्या मंदिरातच गणपतीची आराधना करायला येतात 10 दिवस. तर असं काही आहे या गणपतीची स्टोरी. आणि खरंच ज्याचा त्याचा भाव असतो नाही का. देव तर इथून तिथून एकच असतात, पण आपल्या श्रद्धेवरही असतो. त्यानंतर आमचे सर्व दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो परत घरी. घरी गेल्याच्या नंतर 2 दिवस आरामच केला. तिसऱ्या दिवशी मग सकाळी उठून मस्त देवपूजा केली. 2 दिवस इतकं थकलेलो होतो आणि थंडी देखील खूप पडलेली आहे आमच्याकडे. तुमच्याकडे थंडी कशी आहे तेही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. 2 दिवस आराम केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मग देवघर वगैरे स्वच्छ केलं. स्वच्छ देवांची अंघोळ झाली, देवपूजा झाली, तेव्हा घरात प्रसन्न वाटते. त्यानंतर दुपारचा स्वयंपाक आटोपला. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि पुढच्या व्हिडिओ